अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 15 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होतं आहे। तर नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्ही जो दिवा लावणार आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे, एक गोष्ट टाकायची आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या जे काही संकट आले असतील, अडचणी आले असतील, दुःख आले असतील तर ते जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल। कारण हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते। आणि जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते ना तर त्यामुळेच आपल्या घरावर दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत त्या येत असतात। तर त्यामुळे बघा आता नवरात्र लवकरच सुरू होतंय। तर नवरात्रीमध्ये बरेच जण घरामध्ये घटस्थापना करतात। कोणी कोणी फक्त अखंड दिवा लावतं, घटस्थापना नाही करत। घटस्थापना असेल तर अखंड दिवा तर लावावाच लागतो, पण काही लोक घटस्थापना न करता फक्त अखंड दिवा जो आहे तो लावत असतात। तर काही लोक सकाळ संध्याकाळ जो जास्त वेळ तेवत राहील 2 ते 3 तास असा दिवा आपण लावत असतो। तर ह्याच दिव्यासमोर आपल्याला रोज न चुकता दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ती वस्तू जी आहे ती तुम्हाला रोज नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला हा उपाय रोज करायचा आहे। हा जर उपाय तुम्ही रोज केला ना तर देवीच्या कृपेने तुम्हाला सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये अगदी भरभरून मिळेल। अतिशय प्रभावी उपाय आहे। मी याआधी पण तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे। तर बघा हा उपाय जो आहे तो तुम्ही सकाळी जेव्हा देवाजवळ दिवा लावता तेव्हा करू शकतात किंवा संध्याकाळी केला तर अतिउत्तम। कारण आपण म्हणतो बघा की संध्याकाळची वेळ आहे, ही देवी लक्ष्मी घरी येण्याची वेळ आहे असं आपण म्हणत असतो। तर त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला जमत असेल आणि असं पण आपण संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतच असतो, त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी केला तर तुम्ही अतिउत्तम, नाही जमत तुम्ही सकाळी केला तरीही चालेल। पण हा उपाय करताना लक्षात ठेवा काळ्या रंगाचे कपडे फक्त घालू नका। तुम्ही लाल, पिवळा, हिरवा हे जे शुभ रंग आहेत, जे देवीचे रंग आपण म्हणतो बघा, देवीला आपण ओटी भरताना हिरव्या रंगाची, लाल रंगाची अशी साडी आपण अर्पण करत असतो। तर देवीचे जे प्रिय आवडते रंग आहे त्या रंगाचे कपडे तुम्ही घाला, फक्त काळे कपडे घालू नका एवढंच मला सांगायचं आहे। तर यासाठी उपाय नियम असे बाकीचे काही नाहीये, फक्त हा एक नियम आहे। आणि आता उपाय तुम्हाला बघा, तुम्ही जो अखंड दिवा लावलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही वस्तू नाही टाकायची आहे। तुम्ही जो देवासाठी रोज तुम्ही दिवा लावणार आहे त्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे। आणि बघा हा जो दिवा आहे हा तुम्ही कोणता पण घेऊ शकता। तुम्ही धातूचा, स्टीलचा, मातीचा, कणकेचा किंवा तुम्ही पितळाचा कोणताही घेऊ शकता, ठीक आहे। फक्त आपल्याला माहिती आहे की आपण कणकेचा दिवा करतो तर तेव्हा त्यामध्ये आपण मीठ घालत नाही। आणि दिवा लावताना कधी पण लक्षात घ्या दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन टाकायचं आहे। आसन म्हणजे तुम्ही एक छोटीशी वाटी, छोटीशी ताटली किंवा थोडेसे तांदूळ टाकू शकतात किंवा एखाद्या विड्याचं झाडाचं पान म्हणजे विड्याचं पान, आंब्याचं पान टाकू शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या टाकू शकतात। दिवा कधी पण असंच्या असं डायरेक्ट खाली तुम्ही ठेवू नका, कळालं। दिव्याखाली आसन हे टाकायचंच आहे, कारण आसनाशिवाय दिवा जर आपण खाली ठेवला डायरेक्ट तर त्याचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही, कारण तो अपूर्ण अवस्थेमध्ये आपण दिवा जो आहे तो लावलेला असतो। म्हणून दिव्याखाली आसन हे नेहमी ठेवलंच पाहिजे। आता दिवा जो आहे तो तुम्ही शक्यतो तेलाचा लावा। तेलाचाच दिवा जो आहे तो तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा। आपल्या देवघरासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। सर्वात पहिले दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे। देवी आईला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहे, ठीक आहे। जो मसाल्याचा पदार्थ असतो लवंग जो आहे ते लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करतं आणि लवंगाच्या वासामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। तुम्ही बघितलं असेल लवंगाला एक छान असा सुवास असतो। तर त्यामुळे तुम्हाला तेलामध्ये 2 अखंड लवंग, बघा लवंगावर एक गोलाकार फुगीर भाग असतो, फूल असतं, आपण लवंगाचं फूल म्हणतो, तर ते पण पडलेलं नको। काही लवंगांचं पडलेलं असतं आणि त्या लवंग तुटलेल्या वगैरे चिरलेल्या अशा घ्यायच्या आणि 2च घ्यायच्या आहे, त्यामुळे व्यवस्थित घ्या। तर असे 2 साबूत लवंग जे आहे न तुटलेली अशी लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे, ठीक आहे। दिवा पहिले प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते लवंग टाकायचं आहे। मनापासून हात जोडून, डोळे बंद करून देवी आईला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, जे काही तुम्ही ज्याच्यासाठी उपाय करताय ते तुम्हाला अगदी मनापासून बोलून दाखवायचं आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला देवी आईचा जो 99 मंत्र असतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे, या मंत्राचा 21 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे। आणि नंतर तुम्ही देवीचे जे पण तुम्ही संध्याकाळी आरती म्हणतात तुमच्या गुरूंची, त्यानंतर सुखकर्ता गणपतीची किंवा देवीची, ती तुम्हाला आरती वगैरे करायची आहे आणि या दिव्यानेच तुम्हाला ओवाळायचं आहे। जो तुम्ही रोजचा दिवा लावता त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लवंग टाकू शकतात, हरकत नाही। आणि त्यानंतर बघा तुम्ही म्हणाल की ताई मग त्या लवंगांचं नंतर करायचं काय, तर दिवा जेव्हा आपोआप माळवेल, ठीक आहे, दिवा विझल्यानंतर ती जी लवंग आहे तर ती तुम्हाला काढायची आहे। 2 तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहे। कापराच्या वड्यांसोबत तुम्हाला
ते जे लवंग आहे ते जाळायचं आहे आणि ते जाळल्यानंतर त्याचं राख होऊन जाईल, बरोबर. तर ते लवंगाची राख झाल्यानंतर ती जी राख आहे ती तुम्हाला एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये त्याची राख टाकायची आहे आणि ते पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे. लक्षात ठेवा, तुळशीला टाकायचं नाही आहे. तुळशी सोडून इतर कोणत्या पण झाडाला तुम्ही ते जे पाणी आहे ते तुम्ही टाकू शकता. असं तुम्हाला रोज 9 दिवस करायचं आहे. तुम्हाला नाही जमत आहे एकदा तरी हा उपाय करा, पण करा. लवंग जे आहे ना ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि या 9 दिवसांमध्ये देवी आईचा प्रभाव खूप 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 जास्त प्रमाणामध्ये असतो. म्हणून तुम्ही कंटाळा न करता, न विसरता हे जे छोटे छोटे उपाय आहे हे करा. भले काही महिला बघा वर्किंग आहेत, बऱ्याचशा त्यांना कोणाला लहान मुलं असतात तर नाही जमत. आपल्याला सगळ्यांना तर वेळेत वेळ काढून दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न करायचाच आहे. तुम्ही एक पाठ करा, पण करून बघा. त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ येईल. आत्ता मी तुम्हाला सगळं इन डिटेल नाही सांगू शकत, पण बघा, तुम्हाला ह्या काही सेवा पारायण करायला जर वेळ नसेल तर हे जे छोटे छोटे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते हे नक्की करा. अगदी छोटे पण अतिशय प्रभावी उपाय आणि खूप फलदायी ठरणारे हे उपाय आहे. या 9 दिवसांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, कारण वर्षातले असेच काही दिवस असतात जेव्हा आपण असे काही उपाय केले ना तर त्याचं भरभरून फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. तर हा एक महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.